नमस्कार, मी प्रेम मोरे. ठाणे वैभव मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या आपण मुंबईच्या मुलुंड परिसरामध्ये आहोत. मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर मिठागरे वाचवा समिती आता रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळते. कुठेतरी मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर मुलुंड हे हरित मुलुंड पाहिलं आणि कुठेतरी त्याच्या जे आहे या ठिकाणी पुन्हा एकदा झाडे कत्तलीवरून मिठागरेच्या कत्तलवरून जे आहे मोठ्या प्रमाणात मुलुंडकर आक्रमक झालेले पाहायला मिळतात. रस्त्यावर लॉंग मार्च काढण्याचं चित्र पाहायला मिळतंय. कुठेतरी मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर शेकडो जे आहेत मुलुंडकर आज रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात. कुठेतरी मिठागरे वाचवा समिती मुलुंड जे आहे ते या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळते आणि मोठा लॉंग मार्च जो आहे तो या ठिकाणी काढण्यात आलेला पाहायला मिळतोय. कुठेतरी आपण पाहिलं तर मी पर्यावरण रक्षक अशा प्रकारचे जे आहेत गळ्यात आयडी कार्ड सुद्धा घालण्यात आलेले पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर पर्यावरण रक्षक सुद्धा जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात. सध्या ही मुलुंड केळकर कॉलेज परिसरातील दृश्य आहेत आणि मोठ्या संख्येने आता मिठागरे वाचवा समिती आणि मुलुंडकर आक्रमक होत रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात. कुठेतरी मोठ्या संख्येने जे आहेत आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात आणि केळकर कॉलेजच्या परिसरामध्ये जो आहे हा लॉंग मार्च काढण्यात आलेला पाहायला मिळतोय. कुठेतरी मोठ्या संख्येने हा जन आक्रोश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिठागरेची जागा टिकवून ठेवा आणि वाचवा अशा घोषणा ज्या आहेत त्या ह्या ठिकाणी देण्यात येताना पाहायला मिळतात. आपल्याला बोलण्यासाठी काय आंदोलनकर्ते देखील आहेत. सर, सर्वप्रथम ठाणे वैभव मध्ये खूप खूप स्वागत. मिठागरे वाचवा यासाठी हजारो मुलुंडकर आज रस्त्यावर उतरलेले आहेत. काय सांगाल, कशा प्रकारे हा लॉंग मार्च काढलाय? आपलं नाव सांगा आणि काय सांगाल? विनोद गायकवाड. आम्ही आंदोलन करतोय की मिठागरे वाचवा समितीतर्फे आंदोलन करतोय. धारावी प्रकल्प मुलुंडमध्ये होऊ देणार नाही यासाठी आम्ही आंदोलन करतोय. मिठागरेंच्या जमिनीवरती मिठागरेच राहिली पाहिजे. कुठल्याही प्रकारचं बांधकाम होता कामा नये म्हणून आम्ही आंदोलन करतोय. आधीच मुलुंडवरती भरपूर लोकांचा ताण झालेला आहे. लोकसंख्या वाढत चाललेली आहे. पीएपीचा प्रकल्प आधी 7,200 घरं ऑलरेडी आलेली आहेत. त्याच्यामुळे मुलुंडवर अतिरिक्त भार झालेला आहे आणि आता मुलुंडचं जर मिठागरेवरती जर बांधकाम झालं तर मुलुंडचं पाणी जाणार कुठे? मुलुंडमध्ये पुराची व्यवस्था होईल. सगळीकडे पूर होण्याची परिस्थिती निर्माण होईल. 2005 साली जसं मुंबईमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती तशीच परिस्थिती आता निर्माण होईल. म्हणून म्हणतो की निसर्ग वाचवा मुलुंड वाचवा, निसर्ग वाचवा मुलुंड वाचवा हा आमचा नारा आहे आणि मिठागरेची जमिनीवरती कोणत्याही प्रकारचं बांधकाम होऊन देणार नाही. आम्ही अशी शासनाला विनंती करतो. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते आहेत. त्यांना आम्ही विनंती करू की हा प्रकल्प रद्द करा आणि मुलुंडकरांवरती अन्याय होऊ देऊ नका. त्यांच्यावरती न्याय करा. मुलुंडला न्याय मिळालाच पाहिजे. प्रकल्प रद्द झालाच पाहिजे. नक्कीच कुठेतरी मुलुंडला न्याय मिळालाच पाहिजे. प्रकल्प रद्द झाला पाहिजे अशी जी आहे मागणी आंदोलनकर्त्यांनी केलेली पाहायला मिळते. मोठ्या संख्येने महिला असतील, ज्येष्ठ असतील किंवा संपूर्ण हे मुलुंडचे रहिवासी असतील ते आता रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात. कुठेतरी गेल्या अनेक वर्षांपासून कुठेतरी आपण पाहिलं असेल 2005चा पूर असेल त्यामध्ये कुठेतरी जे आहेत संपूर्ण मुंबई पाण्याखाली बुडाली होती. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे कुठेतरी मोठ्या प्रमाणात जे आहे पाऊस झाला होता आणि ही पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत मिठागरे असणं फार महत्वाचं आहे अशी भावना देखील जी आहे ती व्यक्त होताना पाहायला मिळते. सध्या आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते जे आहेत या केळकर कॉलेज परिसरामध्ये आता जमलेले पाहायला मिळतात. त्यामुळे नक्कीच आता कशा प्रकारे आंदोलनकर्त्याच्या मागण्या मान्य होतील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. राज्यात ताज्या घडामोडींसाठी ठाण्याच्या फेसबुक, इंस्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करत असल्यास आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.